सिंधू अर्बन कोऑपरेट क्रेडिट पतसंस्थेचा शुभारंभ जिजामाता व्यापारी संकुल येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं उद्घाटन। राज्याच्या सहकार क्षेत्रात बुलढाणा जिल्ह्याचे भरीव योगदान राहिले। हीच परंपरा वृद्धिंगत करण्याच्या हेतूने विश्वासाचे नाते सिंधू अर्बनची ख्याती हे ब्रीद घेऊन जिजामाता स्टेडियममधील व्यापारी संकुलात सिंधू अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा शुभारंभ पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला। या कार्यक्रमासाठी चिखली मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सिंधू अर्बन ही पतसंस्था सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी रुजू करण्यात आल्याची भावना बँकेचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुनील देशमुख यांनी केली। आणि गोरगरीब व्यापारी छोटे उद्योग यांच्या आर्थिक सबल करण्यासाठी सिंधू अर्बन कोऑपरेटिव्ह उद्घाटन झालं। या शाखेच्या कार्यक्रमासाठी सर्व मान्यवरांचं मी सर्वांच्या वतीनं स्वागत करतो आणि त्यांच्या माध्यमातून सिंधू अर्बन हा एक सहकारातून समृद्धीकडे नेणारा आणि गोरगरीब व्यापारी छोटे उद्योग यांच्या आर्थिक सबल करण्यासाठी सिंधू अर्बन कोऑपरेटिव्ह उद्घाटन झालं। या गोरगरिबांना आर्थिक सबल करण्याचं या ठिकाणी काम होणार आहे। स्वर्गीय कारकिर्दीला सुरुवात झाली त्यावेळेचे तत्कालीन पालकमंत्री शिंगणे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये मी 2009ला लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आदरणीय RR पाटील साहेब यांच्या हस्ते माझा शेगाव येथे प्रवेश झाला आणि त्यानंतर घरात जे राजकीय पार्श्वभूमी होती म्हणजे आजोबा सरपंच होते, वडील सरपंच होते, मी सरपंच होतो, आई 1968 पासून आतापर्यंत जवळपास सदस्य आहे आणि वडील शेतकरी संघटनेमध्ये काम करायचे आणि त्या माध्यमातून एक राजकीय वसा होताच। वडील मिलिटरीमध्ये असल्यामुळे खूप शिस्तबद्ध होते आणि त्यांची मिलिटरीमधून आल्यानंतर त्यांनी या विनायका उद्योग समूहाची रचना केली। पहिले खूप गरिबी होती संजूभाऊ, म्हणजे इथं बिलवाड्यामध्ये एका म्हणजे ताट्याच्या खोलीमध्ये आमचं शिक्षण झालेलं आहे। पण तुम्हाला निवडून आणायचं तर बुलढाण्याकडून मी आहे हे पण विसरू नका। त्याच्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या काळात आम्ही सर्व महायुती म्हणून त्या ठिकाणी कसं लढायचं याचे निर्णय भविष्यात नक्कीच घेऊ आणि तुमचं जी काही इच्छा आकांक्षा हे देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीच करू। बायजींनी सांगितलं की खरोखर पतसंस्था कशी चालवायची, तर एक भारताचं जगातलं एक मतिमंत उदाहरण आपल्या समोर आहे। कारण बायजींनी ज्या गोष्टी सांगितल्या की नातेवाईक, दोस्त, मित्र, कार्यकर्ता जर पतसंस्थेमध्ये जर ह्या पद्धतीने कर्ज वाटप झालं तर ते शक्यच होत नाही। अपेक्षा आहे की 2008-9 पासून जे स्वप्न त्यांनी पाहिलेलं आहे ते स्वप्न आता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मनोज भाऊ त्यांना साकार करायचं आहे। या पतसंस्थेचं सुरुवात पण कशी झाली किंवा संकल्पना पण कशी आली तेही त्यांनी सांगितलं किंवा मी कसा मागे राहू। माझे जे 2 प्रतिस्पर्धी आहेत दोघांनी पतसंस्था काढली, आता मी सुद्धा पतसंस्था काढली पाहिजे। परंतु मला असं वाटतं भाईजींनी अतिशय योग्य पद्धतीने त्यांना सांगितलं की बाबा राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी ठेवा आणि पतसंस्था ह्या पतसंस्थेच्या ठिकाणी त्या ठिकाणी ठेवा। भीक नको पण कुत्रावर ही अवस्था आज माझ्या बुलढाणा जिल्ह्याच्या या एकूणच सहकाराच्या संदर्भात झाली। खरं तर सहकाराचं मूळ जे किंवा सहकार निर्मिती मागचं कारण इतकं सुंदर आहे खरं, परंतु दुर्दैवानं या राज्यातल्या काही मंडळींनी याचा गैरवापर केला आणि या राज्यामधला सहकार बदनाम केला। परंतु सहकारानं या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातलं अर्थकारण बदललं ही वस्तुस्थिती सुद्धा तुम्हाला मला नाकारता येणार नाही।